श्लोक 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अर्थ: माझे म्हणजे परमेश्वराचे अव्यक्त आणि अत्यंत उत्तम रूप न जाणणारे बुद्धिहीन लोक मला व्यक्त झालेलाच समजतात. विवरण: मागील श्लोकातून क्षुद्र विषयांचे पूर्तीसाठी केली जाणारी उपासना सोडून महत्त्वाचे गोष्टींचे प्राप्तीसाठी उपासना केली पाहिजे असे भगवंत सांगत आहेत. कारण माणसाने क्षुद्रत्व त्यागून महासामर्थ्यवान व्हावे म्हणूनच शास्त्रांची निर्मिती सुद्धा झालेली आहे. अव्यक्त म्हणजेच अदृश्य, अगोचर, इंद्रियातीत असा, तर व्यक्ती म्हणजे व्यक्त, दृश्य, गोचर, इंद्रियगम्य, व्यष्टी असा अर्थ आहे. मूढ अज्ञानी लोक अव्यक्त ईश्वराला व्यक्त मानतात. ईश्वराला असा व्यक्त म्हणजे मर्यादित मानणे. जो अव्यक्त आहे, अव्यय आहे, त्याला व्यक्त किंवा व्यय मानणे हे अज्ञानाचे आणि मूढतेचे लक्षण आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. येथे परमात्मा हा संपूर्ण विश्वरूप असल्याने आपल्याला दिसत नाही. मात्र आपण अशा अमर्याद अपरंपार परब्रह्माला मर्यादित अशा व्यक्तीचे रूपात पाहण्याचा प्रयत्न करतो. जसे श्रीराम व श्रीकृष्ण अशा अवतारी लोकांनाच आपण परब्रह्म मानतो, पण ते बरोबर नाही असे वरील श्लोकात सांगितले आहे. ईश्वराचा सर्वश्रेष्ठ, अविनाशी, संपूर्ण, उत्तम सत्तेला हे मूढ लोक जाणत नाहीत, म्हणून हे असे काही घडते. याची सत्ता सर्व व्यापक आहे. ती ओळखणे फार महत्त्वाचे आहे. कारण या संपूर्ण विश्वात जो अखंडित भाव आहे तीच परमेश्वरी सत्ता आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार आणि जीवतत्व अशी नवविधा जी प्रकृती आहे तिथेच सर्वत्र पुरुष आहे. त्याची सत्ता सर्वत्र आहे. ती कोठेही तुकड्या तुकड्यांची नाही, म्हणजे फक्त पृथ्वीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण विश्वाला ती व्यापून उरली आहे. तो प्रत्येक गोष्टीत आहेच, पण फक्त त्या गोष्टीपुरता मर्यादित नाही. म्हणूनच त्याला मूर्तिरूपातच पाहणे हे अज्ञानाचे लक्षण मानले जाते. परमेश्वर म्हणजे एकच अखंडित सच्चिदानंद रूपाने सर्वत्र एक अखंडित सत्तेने एकरस असे एक तत्व आहे आणि ते जाणून घेतले पाहिजे. ते विश्वरूपात पाहिले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे गीता सांगताना त्या परभावात संपूर्णपणे लीन झालेले होते. ते केवळ देहधारी वसुदेव देवकीचे पुत्र नव्हते, म्हणून त्यांना पूर्ण पुरुष असे म्हटले जाते. पण आपण त्यांना तसे न जाणता नंद यशोदेचा मुलगा, गोप गोपिकांचा लाडका लढीवाळ कृष्ण, पांडवांचा सहाय्यकर्ता, अर्जुनाचा सखा अशा वेगवेगळ्या मानवी नात्याचे भावातूनच पाहतो. पण आपण त्या परमभावात त्याला पाहायला हवे. कृष्णाच्या अव्यय, परम, अनुत्तम रूप आपण समजून न घेता त्याला वर उल्लेख केल्याप्रमाणे आपापल्या कुवतीनुसार किंवा आवडीनुसार फक्त त्या रूपातच पाहतो. आत्मा हाच परमश्रेष्ठ आहे. त्यापेक्षा उत्तम असे दुसरे काहीही नाही, म्हणून तो अनुत्तम आहे. कृष्णाचा भाव म्हणजे त्याचे अस्तित्व. भावमध्ये मूळ धातू भू असा आहे, म्हणजेच असण्याची स्थिती किंवा अस्तित्व. म्हणून जो कोणी अव्यय, अनुत्तम, परम भाव जाणतो तोच ज्ञानी. पण असे लोक फार थोडेच असतात. बाकी सर्वसामान्य लोक कृष्णमूर्तीला किंवा त्याचे देहालाच कृष्ण मानतात आणि ते त्याचे परमश्रेष्ठ आत्म्याला जाणत नाहीत असे भगवान अर्जुनाला इथे सांगत आहेत. आपण इथे थांबूया.